पुढच्या बातमीकडे वळूया तर छत्रपती संभाजीनगरच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरातून भाविक संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। श्रावणातल्या पहिल्या सोमवारी पहाटेच्या आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, कसा उत्साह अनुभवताय? नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगरच्या 12व्या ज्योतिर्लिंग असलेल्या शेवटचं ज्योतिर्लिंग असलेल्या कृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यभरातून हजारो भाविक या ठिकाणी एकत्र आलेली आहेत। सगळ्या भाविकांमध्ये उत्साह दिसतोय। हर हर महादेवच्या घोषणा ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत। मोठी लांबच्या लांब रांग सुद्धा लागलेली आहे। 5 ते 6 किलोमीटरपर्यंत सध्या भाविकांची रांग लागलेली आहे। रांग लावून सध्या दर्शन घेतलं जात आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व हे आहे की श्रावण महिना सोमवारी लागण्याचा योग 72 वर्षानंतर आलेला आहे। त्यामुळे सुद्धा पहिल्याच श्रावणाचा पहिला दिवस आणि सोमवार सुद्धा असल्यामुळे भाविकांची उत्साह आहे आणि दर्शनासाठी त्यांची मोठी गर्दी सुद्धा झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कृष्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख कृष्णेश्वर मंदिर आहे। इतर सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत ते उत्तराभिमुख असतात। त्यामुळे सुद्धा या ज्योतिर्लिंगाचं एक विशेष आणि वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे सुद्धा या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि आज सुद्धा हजारोच्या संख्येने भाविक कृष्णेश्वर मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।